बट्टी बनती ही 4-5 धान्याची बट्टी असती। खाल्ल्यानंतर समजा नॉन व्हेज इतकी ताकद त्याला आली पाहिजे। समजा घरी गावठी तुपात जर खाल्ली तर अजूनच चांगली। मग 60चे 70चे आज 80 रुपयात पोट भर। इथं लहान लेकराचे पैसे घेत नाही आम्ही। आज माझा शेतकरी असन, मजूर असन, ड्रायव्हर असन, एखाद्या जणाजवळ पैसे नसन, आज मी तसे बी लोक जेव घालतो। नमस्कार, मी पूजा। नमस्ते, वुई टू फूडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही निघालो आहे धुळे सोलापूर महामार्ग। त्यानंतर कन्नडचा फर्स्ट टोल नाका संपला की सद्गुरू कृपा हॉटेल आहे। इथे तुम्हाला मस्तपैकी डाळबट्टी मिळेल, ती पण हेल्दी। आणि म्हणजे ह्या ज्या काकांनी जी डाळबट्टी सुरू केली आहे त्यांचा हा उद्देश असा आहे की सर्वांचं पोट भरलं पाहिजे आणि सर्वांना मन त्यांचं तृप्त झालं पाहिजे खाऊन। म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला खूप असं प्राधान्य दिलं आहे। त्यांनी फक्त सर्वांचं पोट भरता यावं म्हणून त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे। आपण त्यांची बट्टी खाऊन बघूया आणि मी तुम्हाला त्यांचं पूर्ण डिटेल पण याच्यामध्ये सांगते। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला मग पटकन। माझं नाव अनिल बाबूराव वायडे। मी छोटू नावाने फेमस आहे। पहिले आचारी काम करत होतो मी। त्याच्यानंतर एक मित्राने मला सांगितलं की बुवा काहीतरी जेवणाची थाळी चालू कर। म्हटलं आपल्याला कमी किमतीत जेवण चालू करायचं। मग एक 60 रुपयात पोटभर मी भाद्रा मारुतीच्या निमित्ताने इथं चालू केली। त्या थाळीला सगळ्या लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला। त्याच्यानंतर थाळी चालू झाली। मग 60चे 70चे आज 80 रुपयात पोट भर। इथं लहान लेकराचे पैसे घेत नाही आम्ही। त्याच्यानंतर समजा इथं 10 लोक पोट भरतात, त्यांचं जेवण असेल, काही अडीअडचण असेल, त्यांचं सगळं आज कामाला 10 लोक पोट भरतात त्याच्यावर मी लक्ष देतो का माझी 10 लोकांकडं 10 घरं चालवतो मी त्याच्यात समाधानी। आज माझा शेतकरी असन, मजूर असन, ड्रायव्हर असन, एखाद्या जणाजवळ पैसे नसन, आज मी तसे बी लोक जेव घालतो। तुमच्यासारखे माझ्याजवळ 10-5 लोकांचे पैसे इथं जमा राहते का भाऊ आला कोणी बिगर पैशात त्याला जेव घाला। तर ही थाळी म्हणजे याच्यात सगळ्याला परवडणारी थाळी। आता एक पार्सल नेलं तर माझ्या नवरा बायकोचं जेवण होईल घरी। एखाद्याचा गॅस संपला, आता ते भाऊनी पार्सल घेतलं, आता त्याचे 2 जण जेवतील घरी। तर कमी पैशामध्ये माझा शेतकरी, मजूर, ड्रायव्हर, आज शेतकऱ्याचा आज कापूस फुकट भाव आहे, मक्का फुकट भाव आहे। आज भजेवा म्हणजे भजे खावं जेव्हा झालं शेतकरी। आज कोणाचं लक्ष नाही त्याच्यावर। आज तो खायला तरी त्याला मी पोटभर जेव घालतो। म्हणजे तुमचा हेतू असा आहे की सर्वांना सर्वांना म्हणजे तो जेवला पाहिजे, ते पण हेल्दी द्यायचं। आणि ह्या जेवणाची खासियत म्हणजे याच्यामध्ये नो केमिकल, नो टेस्टिंग। याच्यात सगळं जेवण म्हणजे व्हेजिटेबल, शिमला असन, शेवगा असन, मला मार्केटला जो कमी भाव मिळाला तो माल मी जास्त टाकतो त्याच्यात। आणि तुमच्या या हॉटेलचं नाव काय? हॉटेलचं नाव सद्गुरू कृपा। आणि याचं एक्झॅक्ट लोकेशन याचं हातनूर समजा शिवार आहे। हातनूर टोल नाका सोडला का लिंबाचं झाड त्याची पक्की निशाणी। कन्नड ते संभाजीनगरमध्ये एवढंच झाड आहे। अच्छा, अरे वा। आणि तुमची ही जी बट्टी बनती ही 4-5 धान्याची बट्टी असती। खाल्ल्यानंतर समजा नॉन व्हेज इतकी ताकद त्याला आली पाहिजे। समजा घरी गावठी तुपात जर खाल्ली तर अजूनच चांगली। त्याच्यामध्ये समजा सोयाबीन असन, मका असन, ज्वारी असन, गहू असन, हा जास्त प्रमाणात गहू असतो। त्याच्यामध्ये कडधान्य असते 4। त्याच्यानंतर डाळ चिलट्यावाली असते, ह्या डाळीने ॲसिडिटी होत नाही। मग याच्यामध्ये जो माल चांगला मिळत, जो गिराईकाची माझ्याकडून जितकी सेवा होईल तितकी मी करत असतो। म्हणजे त्यांचा फक्त एकच हेतू आहे की सर्वांचं पोट भरलं पाहिजे, सर्वांना त्याच्यामधून मुक्त झालं पाहिजे आणि सर्वांचं। त्याच्यानंतर रस्त्याने कोणी चालला त्याच्याजवळ पैसे नाही तसे बी मी 7-8-10 लोक रोज जेव घालून देतो। म्हणजे काका खूपच, म्हणजे काकांमध्ये फारच माणुसकी आहे आणि फारच चांगले विचार आहेत काकांचे। म्हणजे आज आपले लोक दगडात देव पाहते, आज जिवंत जीव आहे त्याला सांभाळा। हो, काळाची गरज आहे। तुमचा टायमिंग सांगा ना कसं? टायमिंग माझं सकाळी समजा 10:30ला चालू होतं, रात्री 10:30 पर्यंत। शाखा बंद नसती। अच्छा, म्हणजे 12 तास पण असतं तुम्हाला, तुम्ही कधी येऊन पण खाऊ शकता। आता माझ्याकडे 10 लोक पोट भरतात। रोजचं 1 क्विंटल पिठाचं टार्गेट आहे माझं। म्हणजे 1 क्विंटल पिठाचं तुम्ही रोज बनवतो।
जेवण बस डिलिव्हरी मध्ये भात विचारलं का बोला का त्याची वरण टाकताना तरी बी टाकली होती हे काका आपल्याला सांगतील यांना बट्टी कशी वाटली. हे नेहमी येतात, तुम्ही नेहमी पार्सल नेता का? आम्ही इकडून नेहमी येतो. अच्छा. आमचं गाव प्रॉपर पाथर्डी अहमदनगर आहे. अच्छा. आणि इकडे आम्ही सर्व्हिसला आहे कन्नडमध्ये. ओके. तर आम्ही नेहमी गावाकडे जेव्हा जातो किंवा गावाकडून जेव्हा येतो तेव्हा घरूनच ठरवलेलं असतं की आपल्याला सद्गुरू कृपामधून डाळबट्टी घेऊन जायची आहे पार्सल. म्हणजे तुमच्या घरच्यांना पण खूप आवडते आणि त्यांना मुलांना आमच्या सगळ्यांना खूप आवडते डाळबट्टी. ते पण हेल्दी असते. आणि दादांची सेवा पण अतिशय छान आहे. त्यांचं बोलणं वगैरे किंवा ग्राहकांशी एकदम आपुलकीने बोलतात ते. त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडून आम्ही पार्सल घेऊन जातो. थँक्यू. थँक्यू. तर्री आहे का? आता आपली आली आहे आपल्याला थाळी. हा आहे ठेचा, शिरा, त्यासोबत कांदा आणि लिंबू, लोणचं आहे, तर्री आहे आणि हे आपलं गरमागरम वरण आणि त्यासोबत ही आहे बट्टी. तुम्हाला फक्त 80 रुपयामध्ये अनलिमिटेड बट्टी आहे. म्हणजे तुम्ही पोटभर जेवू शकता. अगदी समाधान होईल तुम्हाला इथे खाल्ल्यानंतर आणि जेवल्यानंतर. आणि त्याचा जो स्मेल येतो सुद्धा एवढा मस्त येतो आहे. आता मस्तपैकी असं चुरून असं वरपून मस्त मी आता बट्टी खाणार आहे मन तृप्त होईपर्यंत. खरंच बिलकुल ऑइली नाही आहे. काका जसे म्हणले तसे अगदी सॉफ्ट आहे आणि बिलकुल ऑइली नाही आहे. हे बघा. म्हणजे त्यांनी आपल्या समोर दिले, तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा. याच्यासोबत ते भातसुद्धा देतात. गरमागरम बट्टी. एकदम सुपर्ब आहे टेस्ट. अगदी घरच्यासारखं आहे. खूपच छान. याच्यामध्ये मसालेसुद्धा भरपूर म्हणजे भरपूर छान यूज केला आहे त्याचा. मसाल्यांचा स्वाद अगदी आपल्याला मनाला टच करून जातो आहे. खरंच सुंदर, खूप सुंदर उपक्रम आहे काकांचा. त्यांची अशीच भरभराट हो. त्यांच्याकडे भरपूर कस्टमर येऊ. खूप छान. तुम्हाला जर अजून तिखट खायचं असेल तर बघा त्यांनी आपल्याला तर्रीसुद्धा दिली आहे. वा. विथ तर्री. तुम्ही कधी या रूटनी जात असाल किंवा येत असाल तर नक्की विजिट करा आणि नक्की ही बट्टी ट्राय करा. खरंच खूपच सुंदर आहे. आणि काकासुद्धा म्हणजे खूप त्यांचा उपक्रम पण खूप छान आहे. खरंच खूप छान वाटलं. मी आता ही बट्टी मस्तपैकी संपवते. असेच आमचे व्हिडिओ बघा, असेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.